जाणून घेत राहू। इकडे ठाण्याच्या शिवाजी पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये दही गोविंदा पथकाकडनं सलामी दिली जाते। सुनील शेट्टी अभिनेता सुनील शेट्टीने सुद्धा इथे हजेरी लावली। तुषार रूपनवर आपल्या सोबत आहेत। तुषार, वेगवेगळे अभिनेते येतात, उत्साह वाढवतात, सुनील शेट्टी पोहोचलाय, कसं वातावरण आहे? ज्ञानदा, आपण जर पाहिलं असेल तर स्वामी प्रतिष्ठानचं यंदाचं 8वं वर्ष आहे। सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, मात्र या मुसळधार पावसामध्ये देखील आपल्याला गोविंदा आपल्याला अनेक विक्रम करताना पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा सिने अभिनेते सुनील शेट्टी येऊन जाताना पाहायला मिळाले। आताच काही वेळापूर्वी लालबाग या मंडळाने सलामी दिली आहे। त्या मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी आणि आमदार शिवाजी पाटील आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। आपण पहिल्यांदा सुधीर साळवी यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तुम्ही अनेक पथकांना जात आहे, स्वामी प्रतिष्ठानचं तुमचं एक वेगळं नातं आहे, काय सांगाल विषयी? स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी आणि आमच्या मंडळाचे लालबागच्या राजा मंडळाचे हितचिंतक शिवाजी पाटील अनेक वर्षाचं आमचं नातं आहे आणि मित्र या मैत्रीच्या नात्याने आम्ही देखील अनेक वर्ष या ठिकाणी दहीहंडी गोविंदा पथक घेऊन येतो। थर किती लागतात याहीपेक्षा इथे मिळणारा मान सन्मान आदर आणि मराठी संस्कृती सण परंपरा टिकवण्यासाठी ज्या ज्या पद्धतीने जिथे इथे आयोजन केलं जातं आम्ही विशेष करून मुंबईवरून या ठिकाणी येतो आणि शिवा पाटील हे व्यक्तिमत्व आमच्या सगळ्या तरुण मुलांच्या हृदयातलं व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे अनेक वर्ष या ठिकाणी मान सन्मान थराचा विषय नव्हतो, या ठिकाणी यायचा मान सन्मान आणि खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की याच व्यासपीठावर मी मागील वर्षी सांगितलं होतं की आमचा मित्र आमदार होते आणि आज विधान सभेमध्ये आहे। खूप बरं वाटतंय, आनंद वाटतोय। जसं यांनी सांगितलं की माझा मित्र आमदार होते आणि तुम्ही आमदार देखील झालात, मात्र तुमचा मित्र देखील राज्याच्या राजकारणाच्या पटलावरती गेले अनेक दिवस चर्चेमध्ये होता, त्याविषयी काय सांगाल? लालबाग राजाला स्मरून सांगतो की सुधीर भाऊंनी लालबाग राजांच्यासाठी खूप कार्य केलं, सगळ्याच मंडळांनी कार्य केलं आणि सुधीर भाऊंची जी पकड सर्वांना घेऊन चालण्याची ही पद्धत अतिशय म्हणजे त्याच्यामध्ये शब्दात नाहीत आणि माझे लालबाग राजाचे कौटुंबिक संबंध आणि मी त्यांचा म्हणजे कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे भावून राहतो। मला पण सगळेच कार्यकर्ते मान सन्मान देतात आणि मला खूप आदर वाटतो। खरं मी पण ह्याच दहीहंडीमध्ये सुधीर भाऊंना मी शुभेच्छा दिल्या होत्या आमदारकीसाठी, तर सुधीर भाऊंचा कुठेतरी आमचा शब्द त्यांनी खरंच नाही मांडला आणि मी आदरणीय उद्धव साहेबांना सांगेन की एक चांगला कार्यकर्ता, खरोखर एक चांगला कार्यकर्ता आपल्याला सर्व सोडून आज त्यांच्यासमोर खूप मला माहिती आहे आमदारकीसाठी खूपच त्यांना ऑफर होत्या, सगळ्या होत्या, तर त्यांनी बाळासाहेबांचं जे स्मरण करून जे सिद्ध करून दाखवलं आणि उद्धव साहेबांना ते झालं की पुढे उद्धव साहेबांना मला विश्वास आहे की उद्धव साहेबांना नक्कीच त्यांना कुठेतरी व्यासपीठ, चांगला व्यासपीठ आणतील एवढी आशा बाळगून लवकरच आम्हाला सुधीरभाऊ आमदार झाला दिसेल। मग विधानपरिषद असो किंवा विधानसभा असो, जशी उद्धव साहेबांना जशी आम्ही विनंती करतो आणि आग्रह करतो की आम्हाला सुधीरभाऊ विधानसभा आमच्यासोबत पाहिजे, हीच आमची लालबाग राजाचरणी प्रार्थना करतो। लालबागच्या राजाचरणी तुमचे मित्र प्रार्थना करतायत, उद्धवजींसाठी शब्द देखील टाकताय, काय सांगाल? गेली अनेक वर्ष लालबागची तुम्ही सेवा करताय, एक प्रकारे तुमची तपश्चर्याच आहे। मी एक समाजकारणातील निष्ठावंत शिवसैनिक आहे, त्यामुळे माझ्या निष्ठा शिवसेनेच्या चरणी आणि हे समाजकारण करत राहायचं। कुठलंही पद असो अथवा नसो, शिवसैनिक हे पद माझ्यासाठी खूप मोठं आहे। हेच व्यासपीठ आहे, या व्यासपीठावरून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की शिवाजी पाटील हे आमदार झाले पाहिजेत। तुम्ही म्हटलं होतात की पुढच्या टर्मला शिवाजी पाटील हे आमदार झाले पाहिजेत। आज तुमच्या मित्रांनी देवाकडे गारणं गायलंय, देव नेमकं कितपत ऐकतो, कितपत गारणं पूर्ण करतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र ज्ञानदा, आपण जर पाहिलं असेल तर दोन जिगरी मित्र एकमेकांसाठी देवाकडे साकडं घालतायत, मात्र हेच व्यासपीठ आहे, या व्यासपीठावरून अनेक वेळा आपल्याला अनेक दहीहंडीचे विक्रम होताना पाहायला मिळाले। मात्र पुढच्या टर्मला या ठिकाणी सुधीर साळवी आमदार होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ज्ञानदा, बरोबर आहे। त्यामुळे दहीहंडी उत्सव हा केवळ एक सण समारंभापुरता मर्यादित नाही, तर राजकीय शक्ती प्रदर्शन सुद्धा या निमित्तानं केलं जातं। याच दहीहंडीमध्ये काही वेळापूर्वी सुनील शेट्टी यांनी सुद्धा हजेरी लावली होती। जन्माष्टमीच्या तुम्हाला शुभेच्छा। सर्वांनी सांभाळून थर लावायचं, एक दुसऱ्यांचा सपोर्ट करायला पाहिजे।
हा, आणि हे प्रेम आहे ना तुमचं तसाच राहायला पाहिजे. आपण फिट राहिलं तर वर्षानुवर्ष आपण 6, 7, 8, 9, 10 थराचं पण झालं तिकडे. हा, वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. याच्या पुढच्या वर्षी इकडे यायला पाहिजे की नाही, 10 थराचं लावायला पाहिजे सर्व. हा, जन्माष्टमीच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. सर, आपल्या एक चित्रपटातला एक फेमस डायलॉग, आपल्या सर्व या पोरांसाठी एक डायलॉग. ए शांत राहा जरा, 1 मिनिट. अंजली, मी तुला विसरून जाऊ हे शक्य नाही, आणि तू मला विसरणार हे मी. अंजलि, मैं तुम्हें भूल जाओ ये हो नहीं सकता, और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा. तुम मेरी हो और हमेशा मेरी रहोगे.